नमस्कार विद्यार्थी. आशा आहे की तुम्ही सर्वजण चांगले आहात. शेवटी आम्ही कार्बन आणि नायट्रोजन चक्रांसारख्या जैव रासायनिक चक्रांसह विषय संपवूया. यापूर्वी आपण पाणी आणि ऑक्सिजन चक्र आणि ओझोनचा व्यास आणि त्याचे परिणाम पाहिले होते. या शिकवण्याची उद्दिष्टे. या व्हिडिओच्या अखेरीस तुम्हाला समजेल की नायट्रोजन चक्राची भूमिका आणि जीवाणूद्वारे नायट्रोजन स्थिरीकरण, कार्बन चक्र आणि वातावरणातील त्याची भूमिका, या चक्रांना अडथळा आणण्यात मानवी हस्तक्षेप. कीवर्ड्स: राइझोबियम, नायट्रोसोमोनास, सिम्बोसियम, प्रजन्यमान, एंडोस्केलेटन, एक्सोस्केलेटन, आवासादी घटक, जीवाश्म. नायट्रोजन चक्र. नायट्रोजन हे वातावरणातील सर्वात मुबलक मूलद्रव्य आहे आणि प्रथिन आणि न्यूक्लिक आम्लेच्या बांधकाम ब्लॉक आहे. नायट्रोजन चक्र गुंतागुंतीचे आहे कारण नायट्रोजनचे रूपांतर अक्रिय आण्विक स्वरूपातून उपयुक्त स्वरूपात होते. नायट्रोजन हवेतून, मातीतून, वनस्पती आणि प्राण्यांच्या शरीरात सतत एका विशाल वर्तुळात फिरतच असते. अखेर ते पुन्हा हवेत आला आहे. सर्व संजीवनाचा प्रामुख्याने वाढ, दुरुस्ती आणि विकासासाठी नायट्रोजनची आवश्यकता असते. वातावरणात 78% नायट्रोजन असते. वनस्पती आणि प्राणी वातावरणातील नायट्रोजनचे विशिष्ट संयोगामध्ये रूपांतर करून त्याचा वापर करू शकतात. राइझोबियम, नायट्रोसोमोनास इत्यादी जीवाणूंचे काही जैवरासायनिक क्रियाद्वारे आणि विजेद्वारे भौतिक रासायनिक क्रियाद्वारे वनस्पती ही संयोग जमिनीतून घेऊ शकतात. नायट्रोजनच्या चक्राचे टप्पे पाहूया. नायट्रोजन स्थितीकरण. वातावरणातील अक्रिय नायट्रोजन म्हणजे N2 नायट्रोजन स्थितीकरण नावाच्या जैविक प्रक्रियेद्वारे रूपांतरित किंवा स्थिर स्वरूपात स्थिर होतात. राइझोबियम किंवा नायट्रोसोमोनास इत्यादी जीवाणू वातावरणातील नायट्रोजनचे सेंद्रिय नायट्रोजनमध्ये रूपांतर करतात. बॅक्टेरियाचे पेशी मारतात आणि वनस्पतींना नायट्रोजन उपलब्ध करून देतात. वाटाणा आणि बीन्ससारख्या फळेदार वनस्पतींमध्ये राइझोबिया रूट नूडल्समध्ये राहतात आणि सहजीव संबंध परिस्थितीत करतात. नायट्रोजन विजेद्वारे नायट्रोटेट्स म्हणून स्थिर केले जाऊ शकते आणि प्रजननाद्वारे
जमिनीपर्यंत पोहोचवू शकते. वनस्पती नायट्रेट्स घेऊन प्रथिन आणि न्यूक्लिक आम्ल तयार करतात. नायट्रिफिकेशन सामान्य व पाणी साचलेल्या जमिनीत असलेल्या नायट्रिफिंग जीवाणूद्वारा नायट्रेट्सचे अमोनियामध्ये रूपांतर केल्याने प्रथिन, न्यूक्लिक आम्ल, नायट्रेट्स आणि नायट्रेट्समध्ये रूपांतर होण्यास मदत होते. नायट्रेट्स प्रामुख्याने नायट्रोसोमोनासद्वारे तयार केले जाते, तर नायट्रोट्रोबोकटरद्वारे नायट्रेट्स देखील नायट्रेट्सचा वापर करण्यास आणि त्यांचे नायट्रेट्समध्ये रूपांतर करण्यास सक्षम असतात. आत्मसात करणे नायट्रोजन संयोग प्रामुख्याने नायट्रेट्स किंवा अमोनियम आयन NH4 म्हणून घेतले जातात. वनस्पतीद्वारे मातीतून आणि प्रथिने तयार करण्यासाठी वापरले जातात. पाणी या वनस्पती खातात आणि प्राण्यांच्या प्रथिनांचे संश्लेषण करतात. ॲमिनोफिकेशन नायट्रेट्स आणि इतर नायट्रोजनयुक्त संयुगापासून अमोनिया NH3 चा उत्पादनास अमोनिफिकेशन असे म्हणतात. जेव्हा वनस्पती आणि प्राणी मरतात किंवा जेव्हा प्राणी विघटकांच्या मदतीने कचरा उत्सर्जित करतात तेव्हा असे होते. डेनिट्रिफिकेशन घन नायट्रेट NO3 चे वायू नायट्रोजन N2 मध्ये रूपांतर करूनही प्रक्रिया होते. आलेल्या जमिनीतील जीवाणूंच्या नायट्रेटवर प्रक्रिया करून ऑक्सिजन मिळवण्याची प्रक्रियेद्वारे नायट्रोजन पुन्हा वातावरणात परत येतो आणि मुक्त नायट्रोजन वायू उपपदार्थ म्हणून सोडतो. यामुळे पृथ्वी आणि वातावरणातील नायट्रोजनच्या एकाग्रतेमध्ये संतुलन राखले जाते. मानवी हस्तक्षेप आणि नायट्रोजन चक्र जलस्रोतमध्ये पावसाळ्यामुळे वाहून जाणारी खते आणि प्रक्रिया न केलेली घरगुती सांडपाणी जलस्रोतांमध्ये वापरून मानव नैसर्गिक समतोलता वर ढवळाढवळ करीत आहे. या नायट्रेट्सचे वातावरणातील नायट्रोजनमध्ये रूपांतर होण्यापूर्वी बरेचदा पाऊस किंवा सिंचनाद्वारे ओढे आणि नद्यांमध्ये आणि भूजलात वाहून जातात. जागेच्या काही भागात पाण्यात नायट्रेट्सचे प्रमाण जास्त असते, जेथे खाण्याचे असुरक्षित आहे. नद्या आणि तलावांमध्ये नायट्रेट्स आणि इतर नायट्रोजनयुक्त संयुगांचा या जास्त प्रमाणात अल्गल वाढ आणि युट्रिफिकेशन होते. परिणाम जलस्रोतांमधील ऑक्सिजनाची पातळी कमी होऊन मृत्यू होते. आता आपण कार्बन चक्र पाहूया. कार्बन पृथ्वीवर विविध स्वरूपात आढळते. ते काळजी हे काजळी, हिरा आणि ग्राफाइटच्या मूलभूत स्वरूपात आढळते. संयुक्त अवस्थेत वातावरणात कार्बन डायऑक्साईड व कार्बन मोनॉक्साईड तसेच विविध खनिजांचे कार्बोनेट व हायड्रोजन कार्बोनेट क्षार म्हणून आढळते. सर्व जीवनसृष्टी प्रथिने, कार्बोहायड्रेट, चरबी, न्यूक्लिक आम्ल आणि जीवनसत्त्वे यासारख्या कार्बनयुक्त रेणूंनी बनलेली असतात. कार्बोनेट क्षारांपासून विविध प्राण्यांचे
एंडोस्फे एंडोस्केलेटन आणि एक्सोस्केलेटन देखील तयार होतात. कार्बन डायऑक्साईड हा जीवनाचा एक मध्यवर्ती घटक आहे, जो पृथ्वीला योग्य तापमान परिस्थितीसह हरितगृह म्हणून टिकवून ठेवण्यास जबाबदार आहे. CO2 हवेच्या प्रमाणाचा सुमारे 0.04% आहे. निसर्गात कार्बनची पातळी कशी राखली जाते? कार्बन विविध प्रक्रियेद्वारा जीवनात समाविष्ट केला जातो. गाळातील खडक, महासागरातील जीवाश्म इंधन आणि जीवसृष्टीत कार्बन आढळतो. प्रकाश संश्लेषण म्हणजे फोटोसिंथेसिस. जैविक कार्बन चक्रातील पहिली पायरी म्हणजे आकर्बनी वातावरणातील कार्बनचे जैविक स्वरूपात रूपांतर करणे. प्रकाश संश्लेषण नावाच्या प्रक्रियेत वनस्पती आणि उत्पादक म्हणून आपल्या ओळखले जाणाऱ्या या इतर सजीवांमध्ये हे फिक्सिंग होते. या प्रक्रियेत सूर्यप्रकाशातील ऊर्जेचे रासायनिक स्वरूपात रूपांतर होते. सायकलिंग आणि स्टोरेज. कार्बन डायऑक्साईड हालचाल वातावरणातील जलाशयातून थेट हरित वनस्पतीकडे, ग्राहकांकडे आणि सूक्ष्मजीवी विघटित जीवांकडे होतो. अवसादी खडक व जीवाश्म इंधनातील कार्बन वनस्पतींना स्थिरीकरणासाठी थेट उपलब्ध होत नाही, तेव्हा जीवाश्म इंधन जाळले जाते किंवा आंदोलनशील कार्बोनेट्सचे विद्रव्य बायकार्बोनेटमध्ये रूपांतर होते, तेव्हा CO2 उपलब्ध होते. वातावरणातील जलाशयात कार्बन डायऑक्साईडचे पुनरागमन अनेक प्रकारे पूर्ण होते. प्रामुख्याने श्वसन प्रक्रियेद्वारा, जिथे अन्नाचे रेणू ऊर्जासाठी आणि CO2 साठी मोडले जातात. जीवाश्म इंधन व इतर कार्बन संयोगाचे ज्वलन, जंगलातील आग, ज्वालामुखीचे उत्सर्जन इत्यादी गोष्टीही कार्बन डायऑक्साईड वातावरणात परत करतात. सूक्ष्मजीवी वनस्पती आणि प्राण्यांचा मृत करण्याचे तुकडे करतात आणि कार्बन CO2 म्हणून वातावरणात सोडतात. काही कार्बन झाडांचा खोड आणि फायदा आणि शाकाहारी आणि मांसाहारी प्राणींच्या शरीरात आणि मातीतील सौंदर्य पदार्थ जीवाश्म इंधन म्हणून दीर्घकालीन साठवणीसाठी असतो. कार्बन चक्र आणि मानवी हस्तक्षेप. समुद्राच्या तळाशी दडलेले कार्बन वातावरणात परत येण्यास लाखो वर्ष लागू शकतात. पृथ्वीच्या इतिहासात ग्रहांचे पृष्ठभागाचे खोलावरून CO2 किंवा वायूचे उत्सर्जन भूवैजनिक घटना किंवा ज्वालामुखीचे उद्रेक म्हणून होते. आज आपल्याकडे असलेल्या वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचा मोठा भाग भूतकाळातील अशा भूगर्भमय घटनांमुळे कारणीभूत होतात. वाहन आणि वीज प्रकल्पनेमध्ये वापरण्यासाठी मनुष्य तेल आणि कोळशासारखे हायड्रोकार्बन काढून भूवैजनिक कार्बन चक्रात प्रवेश करतो. या हायड्रोकार्बनच्या ज्वलनामुळे उपउत्पादन म्हणून CO2 आणि CO वायू तयार होतात. जीवाश्म इंधनाचा अतिरेकी वापर आणि औद्योगिक क्रांतीमुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. वातावरणातील CO2 ची पातळी वाढवून चांगले साफ करून जमिनीचा अतिरेकी वापर करून मानवाने जैविक कार्बन चक्रही बदललेले आहे. जंगले साफ करणे आणि जंगलातील आगीमुळे वातावरणातील कार्बनच्या पातळीवर दोन प्रकारे परिणाम होतो. एक तर दहनाची वेळी साठवलेली कार्बन थेट CO2 म्हणून सोडला जातो आणि दुसरं म्हणजे जमिनीची साफसफाई
प्रकाश संश्लेषणाद्वारे वातावरणातील अतिरेकता कार्बन डायऑक्साईड काढून टाकण्याची महत्त्वाची यंत्रणा काढून घेते. कार्बन डायऑक्साईड हा एक प्राथमिक हरितगृह वायू आहे आणि वातावरणातील CO2च्या वाढीमुळे हरितगृह प्रभाव आणि ग्लोबल वॉर्मिंग होते. हरितगृह प्रभाव. हरितगृह हे काचेपासून बनवलेले एक लहान घर आहे, जे वनस्पती वाढविण्यासाठी वापरले जाते. हे सूर्याच्या किरणांना अडकवते आणि आतील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी उष्णता बाहेर पडण्यापासून रोखते. त्याचप्रमाणे वातावरणात असलेले हरितगृह वायू जसे कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईड, मिथेन आणि जलबाष्प असे काही वायू उष्णतेला आवश्यकता परत जाण्यापासून रोखतात आणि ते उबदार ठेवतात आणि जीवन शक्य करतात. ज्याशिवाय तापमान शून्याच्या खाली गेले असेल नैसर्गिकरित्या गरम होण्याच्या या घटनेला हरितगृह प्रभाव असे म्हणतात. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे पृथ्वीवरील वातावरण आणि महासागरांची सरासरी तापमानात नोंद झालेली वाढ. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीवरील हवामानावर परिणाम होतो आणि हवामानात बदल होतो. हवामान बदलल्यामुळे समुद्राची पातळी वाढते, पाऊस जास्त पडतो आणि भीषण दुष्काळ येऊ शकतो. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. नायट्रोजन चक्र नावाच्या प्रक्रियेद्वारे नायट्रोजनाचे अक्रिय आण्विक स्वरूपात उपयुक्त स्वरूपात रूपांतर होते. नायट्रोजन स्थिरीकरण, नायट्रिफिकेशन, आत्मसतीकरण, अमोनिफिकेशन आणि डेनिट्रिफिकेशनच्या चरणांचा समावेश आहे. कार्बनच्या विविध प्रक्रियांद्वारे जीवनात समावेश होतो. कार्बन डायऑक्साईडची हालचाल वातावरणीय जलाशयातून थेट हरित वनस्पतीकडे, ग्राहकांकडे आणि सूक्ष्मजीवी विघटित सजीवांकडे होते. कार्बन डायऑक्साईडचे वातावरणीय जलाशयात शाश्वत पुनरागमन श्वसन प्रक्रिया, दहन आणि सूक्ष्मजीवींच्या माध्यमातून केले जाते. कार्बन डायऑक्साईड हा एक प्राथमिक हरितगृह वायू आहे आणि त्या वातावरणातील CO2च्या वाढीमुळे हरितगृह परिणाम आणि ग्लोबल वॉर्मिंग होते.